रात्री 2 वाजता लाईट आली. त्यांनी लाईट म्हणजे रात्री जर तुम्ही 2 वाजता लाईट देत असाल तर जायचं कसं, त्याचा सुरक्षितता तुम्ही काय हमी घेता? आज आलो आहे तामसावती महावितरण कार्यालयात. तर या ठिकाणी शेतकरी गावातील समस्या आहेत काही लाईनीविषयी, तेच आपण जाणून घेऊया. या ठिकाणी गावकरी मंडळी आणि शेतकरी मंडळी आलेली आहे, त्याच्या काय समस्या आहे आपण जाणून घेऊ. आवाज काय रे तुमचा? आवाज भारी आहे. जेणेकरून आम्हाला एमएससीबीने आम्हाला सहकार्य करावे. हां, रात्री बेरात्री लाईट चाललेली आहे. 2 ते 3 दिवसापासून भर नियमामध्ये बदल करून आपल्या जे तामसा परिसरातील जे खेडे आहेत या खेड्यामध्ये 7 ते 10:30 ही लोडशेडिंग या महावितरणनं चालू केली आहे. हा अन्याय अजिबात आमचे पूर्ण खेड्यातील लोक सहन करणार नाहीत म्हणून इथं आलेत. कारण संध्याकाळी 7 ते 10 हा शेड्यूल म्हणजे गरिबांच्या मुलांचा अभ्यासाचा शेड्यूल असतो. त्यांना येऊन अभ्यास करावा लागते. शेतकऱ्याला शेतातून कामं करून घरी येणं आणि झोपणं असते. पण या पिरियडमध्ये जर लाईट नसेल तर त्यानं स्वयंपाक कधी करायचा, अंधारामध्ये स्वयंपाक करायचा का, ह्या गोष्टीसाठी आम्ही आलो. आणि आम्ही आमदार साहेबाला स्वतः बोललो की यावर काहीतरी तोडगा काढा. तेव्हा साहेबांनी वरच्या सीएला बोलतो म्हणून आम्हाला आश्वासन केलं. आणि इथले जे इंजिनियर आहेत यांनी सुद्धा दिलं की आजपासून लोडशेडिंग ही बंद राहील. आता याच्यावर आपण त्यांच्याशी चर्चा करून ही गोष्ट इथं स्थगित केली. आणि जर यांनी आज लोडशेडिंग केली तर उद्या सर्व शेतकऱ्यांनी अजून एकदा इथं येऊन आंदोलन करायचं. काय करायचं ते करायचं, आपल्या पद्धतीनं आपण करू लोकशाहीच्या मार्गानं, एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि चोरीचं प्रमाण सुद्धा वाढलं, याला जिम्मेदार महावितरण असेल. याच्यासाठी आम्ही पोलिसात जाऊ, कुठं पण जाऊ, पण या महावितरणला पुन्हा सोडणार नाही, एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. दादा, हे महावितरण जे आहे हे फक्त ग्रामीण भागाची लाईट का कट करत, शहरी भागाची का करत नाही? महावितरणाचा कारभार हा भोंगळा आहे, याला कुणी जबाबदार नाही. कारण शेतकरी वर्ग आज कंटिन्यू मध्ये शेतीला एका महिन्याला 29 तारखेला बिल भरावं लागत आहे. आणि बिल भरून सुद्धा हे लोडशेडिंग करतात. म्हणजे याचा आम्हाला काही अंदाजही लागला नाही. पण आम्ही या विषयावर शांत होतो की आम्हाला सकाळी लोडशेडिंग असली तरी चाललं होतं. पण यांनी संध्याकाळी आमच्यावर जे भरनियमाचा जे आमच्यावर अन्याय केला त्याबद्दल आम्ही इथं आलो. बाकी आमचा विषय कोणताही नाही. यांनी लोडशेडिंग बंद करण्यासाठीच आम्ही इथं आलो, एवढंच या प्रसंगी सांगायचं आपल्याला. सर, किती तामसा परिसरामधील आजूबाजूच्या सर्व खेड्यामध्ये रात्रीची 7 ते 10:30 वाजेपर्यंत लाईट जात आहे. शेतकरी दिवसभर काम करून येतात. त्यांना ना स्वयंपाक करायला लाईट आहे, लेकरांना झोपायला, विद्यार्थ्याचं अभ्यासाचं नुकसान, मच्छराचं प्रमाण एवढं आहे, लोकांना मलेरिया, डेंग्यू सगळ्या गोष्टी येतात. तर सामान्य नागरिकाचं म्हणणं असं की असा आमच्यावर भेदभाव का, शहरामध्ये वीज सारखी आहे आणि खेड्यामध्ये नाही. तर खेड्यामध्ये लोक काही वीज भरत नाहीत का? कारण तामसामध्ये आणि खेड्यामध्ये स्थिर हमीभाव जे आहे लाईटचा तो सारखाच आहे. त्यामुळं असं नाही की बाबा हे इंडस्ट्रियल एरिया आहे त्यामुळे इकडे लाईट आहे वगैरे. त्यामुळं तामसाला पण लाईट ठेवा आणि खेड्यापाड्याची पण ठेवा. जर तुम्हाला लई जर शॉर्टेज असेल तर तुम्ही एखादा घंटा दिवसा वगैरे तुम्ही करू शकता. पण कंटिन्यू 7 ते 10:30 ही लाईट तुम्ही आता याच्यानंतर बंद करू नये अशी सर्व जनतेची अपेक्षा आहे. तुम्ही जर परत जर बंद केली तर मग लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू. दादा, जे तुम्ही आज MSCBला आले त्याविषयी अर्ज दिला, त्याविषयी काय म्हणले साहेब तुम्हाला? साहेबांनी म्हणले की आमचं जे वरून आम्हाला उमरखेड जे यांचं डिव्हिजन आहे तिथून ऑर्डर आला होता की 7 ते 10:30 पर्यंत लाईट बंद करा. त्यांचं म्हणणं की आम्ही हे जे निवेदन आहे वरपर्यंत उमरखेडला देणार आहेत ते. आणि दुसरी गोष्ट, आमदार साहेबाला सुद्धा बोलणं झालेलं आहे. आमदार साहेबांनी विशेष लक्ष घातलं याच्यामध्ये. सकाळची लोडशेडिंग तर आज 2 वर्ष चालू आहे, 2 वर्ष झालं, 6 ते 9. पण संध्याकाळची लोडशेडिंग आता 2 दिवसापासून चालली. यांच्या भावाचं आखाडा जाळला संध्याकाळी. रात्रीच्या टाइम मध्ये चोरीचं प्रमाण वाढते. या सगळ्या गोष्टी याच्यातून होत असतात. म्हणजे जे न घडणाऱ्या गोष्टी या रात्री होत असतात, या होऊ नये यासाठी जिम्मेदार हे आपले MSCBचे सर्व हे महावितरणचे कर्मचारी राहतील. आता जर इथून पुढे काही घडलं तर, आणि आम्ही सर्वजण इथं ज्याच्यावर काही घडलं तिथं येऊन आम्ही इथं त्याच्यापाशी बसणार आहोत संध्याकाळी जर काही घटना घडली तर. लोडशेडिंगमुळे लेकराच्या अभ्यासावर 100%